नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण मोतीसारखी मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी येथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला आहे. आता आपण हा साबुदाणा भिजत टाकून घेऊ. त्यासाठी आपण हा साबुदाणा एका भांड्यामध्ये टाकून घेऊ व त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊ. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेणार आहोत व यातील सर्व पाणी काढून घेणार आहोत. साबुदाण्यातील सर्व पाणी काढून झाल्यानंतर आता आपण पुन्हा एकदा या साबुदाण्यात जोपर्यंत आपला साबुदाणा संपूर्णपणे पाण्यामध्ये बुडणार नाही तोपर्यंत पाणी टाकून घेणार आहोत. या साबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी टाकायचे नाही. 2 तासानंतर आता आपला साबुदाणा चांगल्या प्रकारे भिजून तयार आहे. तुम्ही पाहू शकतात आपल्या साबुदाण्याचे एक एक दाणा मोकळा असा आहे. आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवण्यास घेऊ. त्यासाठी येथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये 1 टीस्पून जिरे, 4 ते 5 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या. तुम्ही जर उपवासाला जिऱ्याचा वापर करत नसाल तर तुम्ही जिऱ्याचा वापर केला नाही तरी चालेल. आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला बटाटा टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. साबुदाणा खाताना बटाटा आळणी लागू नये यासाठी आपण बटाट्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. तुम्हा सर्वांना जर माझी रेसिपी आवडत असेल तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल. तीन ते 4 मिनिटांनंतर आता आपले बटाटे चांगल्या प्रकारे तळले गेले आहेत. आता आपण या बटाट्यांमध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा टाकून घेऊ. त्यासोबत आता आपण यामध्ये अर्धा वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ. चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून हा साबुदाणा चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 6 ते 7 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपला साबुदाणा चांगल्या प्रकारे शिजला गेला आहे. तुम्ही पाहू शकतात आपल्या साबुदाण्याचा एक एक दाणा मोतीसारखा वेगवेगळा आहे. जर मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.